नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्य सेवा परीक्षा जो आज झालेला पेपर आहे त्याचे सेकंड शिफ्टचे आपण क्वेश्चन्स पाहूयात। असं काही फर्स्ट शिफ्टचे पाहिले होते। फर्स्ट क्वेश्चन बघा, COP 28 परिषद कोठे पार पडली असा प्रश्न होता। कुठे झाली होती ती? दुबई, संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी झाली होती। गया अधिवेशनाचे अध्यक्ष विचारलेले होते 1922 अध्यक्ष होते चित्तरंजन दास। 1960 मध्ये ओपेकची स्थापना कोणत्या देशात झालेली होती? तर त्याची स्थापना इराकमधील बगदाद येथे 5 संस्थापक देशांनी केली होती। ओपेकची स्थापना 1960 ला झाली होती। त्यामध्ये देश होते बघा, इराण होता, इराक, कुवैत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला, एवढे 5 संस्थापक देश होते। 1857 लखनौ उठाव कोणी केला होता? बेगम हजरत महल यांनी केलेला होता। प्रश्न असा होता की बेगम हजरत महल यांच्या मुलाचे नाव विचारलेले होते त्यांनी। बिरजिस कादरा असे त्यांच्या मुलाचे नाव आहे। बेगम हजरत महल यांच्या मुलाचे नाव। 1857 लखनौ या ठिकाणी त्यांनी उठाव केला होता। 1936 चे अधिवेशन जळगाव फैजपूर या ठिकाणी झाले। त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। 27 ते 28 डिसेंबर 1936 रोजी झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते। पुढचा प्रश्न, लोणार सरोवर विचारलं होतं। तर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर। महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ विचारलेलं होतं। तर ते नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर हे पहिले महाराष्ट्रातील रामसर स्थळ आहे। विज्ञानचे बघा काय क्वेश्चन होते। धुण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र विचारलेलं होतं त्यांनी। Na2CO3 10H2O असं सूत्र आहे धुण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र। भारतातील एकूण रामसर स्थळे जून 2025 पर्यंतचे किती होते विचारलेले। तर भारतामध्ये एकूण रामसर स्थळे 91 आहेत टोटल, की ज्यात आता 4 ॲड झालेले आहेत। उदुहा लेक पक्षी अभयारण्य, खिचोपट्टी वेटलँड, सकरकोईटई परिक पक्षी अभयारण्य हे पण, आणि थेरथंगल पक्षी अभयारण्यांचा समावेश आहे। सोन्याची संज्ञा विचारलेली आहे Au। ॲसर्बिक ॲसिड बद्दल विचारलेले आहे, व्हिटॅमिन सी संबंधित असतं हे। तसेच उन्हात कोणते विटॅमिन असते? तर व्हिटॅमिन डी असते। सॉलिड आणि गॅस याला दोन्हीच्या मिश्रणाला सब्लिमेशन म्हणजे संप्लवन असे म्हणतात। तर DNA वरती प्रश्न होता। पर्यावरण अधिनियम 1986 याच्यामध्ये कलम विचारले होते त्यांनी। तर एकूण 26 कलमे आहेत। JNPT बंदराबद्दल पण विचारलेलं होतं। सरकार अन्नाचा तुटवडा झाल्यावर गरीब लोकांना धान्य कोणत्या भावात देते? तर अशा परिस्थितीमध्ये सरकार अंत्योदय योजना चालू करतं आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना मोफत धान्य देतं। 1956 मध्ये उद्योगांचे वर्गीकरण किती श्रेणीत केले गेले? तर हे 3 श्रेणीमध्ये केले गेले होते, श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क। 1945 मध्ये युनोच्या सनदेवर किती देशांनी स्वाक्षरी केली होती? तर हे टोटल 51 देश होती ज्या देशांनी स्वाक्षरी केली होती युनोच्या संधीवर। मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी सुरू करण्यात आला? 1 जानेवारी 1989 पासून सुरू झाला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल। नंदुरबार जिल्हा कधी वेगळा झाला विचारलेलं आहे। 1 जुलै 1958 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा वेगळा झाला। सोलापूर जिल्हा 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एक स्वतंत्र जिल्हा बनला। सोलापूर जिल्हा कधी म्हणजे एक स्वतंत्र जिल्हा बनला असा प्रश्न होता। तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर सोलापूर जिल्हा स्वतंत्र एक जिल्हा बनला। भंडारा जिल्ह्याचे मुख्यालय कुठे विचारलेले होते? तर हे भंडारामध्येच आहे। महाराष्ट्रातील
सर्वाधिक काळ CM असलेले ते आहेत वसंतराव नाईक. आतापर्यंत सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते. भारतापेक्षा कमी जैवविविधता असलेले देश कोणते आहेत विचारलेलं होतं. ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेले असतील देश. भारतापैकी कमी विविधता असलेले अनेक देश आहेत. त्यामध्ये येतं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया असे देश येतात. 1971ची जनगणना विचारलेली होती. 1871 पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील 1971 भारताची जनगणना ही टोटल 11वी जनगणना होती. 11वी. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या विचारली होती 288. विजय हजारे ट्रॉफी विजेतेपद 2024-25 कोणी जिंकले? तर हे 2024-25चे विजेतेपद कर्नाटकाने पटकावलेले आहे, ज्यांनी अंतिम सामन्यात विदर्भाचा 36 धावांनी पराभव केला होता. कर्नाटकने हे विजेतेपद क्रमी 5व्यांदा जिंकलेले आहे. कितव्यांदा? 5व्यांदा. नेक्स्ट क्वेश्चन. अमृता खानविलकर कोणत्या चित्रपटासाठी पुरस्कार भेटलेला होता? त्यांना भेटलेला आहे अमृता खानविलकरांना नुकताच पार पडलेल्या 60व्या आणि 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चंद्रमुखी या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट विचारलं होतं अकबरनामा कोणी लिहिला? तर अबुल फजल इब्न मुबारक यांनी हा अकबरनामा लिहिला होता. स्वातंत्र्यानंतर संविधान सभेची सदस्य संख्या विचारलेली होती. स्वातंत्र्यानंतर तर ती होती 299 आणि अगोदर किती होती? 349 होती स्वातंत्र्याच्या अगोदर. ठीक आहे. हे तर शिफ्ट 2चे क्वेश्चन्स होते. बाकी पण क्वेश्चन राहिलेले आहेत बरेच आहेत त्यामध्ये क्वेश्चन्स. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पण क्वेश्चन्स घेऊयात. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.